ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा उपाय असतो आणि ज्यांचे केस 50 नंतर पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा उपाय असतो। आता 50 नंतर ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठी परमनंट असा कोणताही उपाय नाहीये, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे। ज्यांना पण आपण सांगितलं होतं की तुम्ही ॲड्रेस पाठवून द्या, म्हणजे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला नाही म्हटलं तर ईमेल करा, तुम्ही सांगितलं होतं, पण बऱ्याच ताईंनी आतापर्यंत ईमेल केलेलं नाही किंवा इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा केलेलं नाहीये। बऱ्याच ताईंचे आलेले आहेत, पोहोचलेले आहेत माझ्यापर्यंत ॲड्रेस, पण बऱ्याच ताईंनी त्यातल्या बऱ्याच ताईंनी आणखीनही ॲड्रेस पाठवलेले नाहीत। ताईंनो, तुम्ही आतापर्यंत पाठवला नसाल तर या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। तुम्हाला तर थोडक्यामध्ये काय की ज्या पण ताईंनी आतापर्यंत ॲड्रेस पाठवलेला नाहीये त्यांनी काय करायचं आहे, या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही तुमचा ॲड्रेस जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। कमेंट मध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस जो आहे तो लिहायचा आहे प्रॉपर पिनकोड सहित आणि त्यानंतर माझ्यापर्यंत पाठवायचा आहे। जर तुम्हाला इथं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता, माझं इंस्टाग्राम अकाउंट मी इथं मेन्शन करेन आणि ईमेल आयडी पण देईन, तुम्ही तिथं सुद्धा काय करू शकता, माझ्यापर्यंत ॲड्रेस जो आहे तिथून सुद्धा पाठवू शकता। तर लक्षात आलं तुम्हाला की ॲड्रेस पटकन पाठवायचा आहे, वेळ घालवू नका, कारण की बाकीच्या लोकांनी पाठवलेलं आहे आणि 10-15 लोकांसाठी आता मला गिफ्ट जे आहे ते म्हणजे माझं काम जे आहे ते पेंडिंग पडलेलं आहे, त्यामुळे सांगते की पटकन तुम्ही ॲड्रेस पाठवावा। तर लक्षात आलं असेल, लवकरात लवकर पाठवाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे करण्यासाठी एक खूप साधा सोपा उपाय, घरगुती उपाय आपण पाहणार आहोत। बऱ्याच प्रकारचे तेल जे आहेत ते आपण बनवलेले आहेत, भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण तेल बनवलेली आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त 2 वस्तूंचा वापर करून हे तेल बनवणार आहोत। बघा, यासाठी काय लागणार आहे, आता सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न बघा येतात की हे जे तेल आहे ते 50 वयानंतर आम्ही वापरू शकतो का, की 55 वयानंतर आम्ही वापरू शकतो का, असे कमेंट्स येतात। बघा, हे जे तेल आहे ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत त्यांच्यावरतीच वर्क करणार आहे, म्हणजे छोटे मुलं असतील, 20-25 वयाची तरुण असतील मुलं किंवा मुली असतील, म्हणजे 35च्या आतली लोक या तेलाचा वापर करून तुमचे केस म्हणजे नियमित वापर करायचा आहे आणि या तेलाच्या वापराने तुमचे केस जे आहेत ते हळूहळू काळे व्हायला सुरुवात होणार आहे। हे पहिलंच मी अगोदर तुम्हाला सांगून ठेवते। बरेच जण काय करतात की 40-45 वयानंतर तेल लावतात आणि मग थोडे दिवस यूज करतात आणि परत कमेंट करतात की काहीच फरक पडला नाहीये। तर अकाली पांढरे झालेल्या केसांसाठीच हा उपाय आहे। 50 वयाच्या नंतर जेव्हा केस पांढरे होतात त्यांच्यासाठी वेगळे उपाय असतात आणि ते म्हणजे वेगळ्या पद्धतीने सुद्धा फॉलो करावे लागतात। पण महत्त्वाची गोष्ट की 50 वयानंतर ज्यांचे पण केस पांढरे होतात त्यांचे परमनंट ते काळे होणार नाहीत, तात्पुरता उपाय आपण करू शकतो ज्यामुळे ते केस जे आहेत ते काळे काही कालावधीसाठी राहतात। हे उपाय त्यांच्यासाठी असतात, पण अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते आपण काळे करू शकतो घरगुती उपायाने किंवा काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून सुद्धा आपण हे केस जे आहेत ते काळे करू शकतो। बघा, आता हे जे तेल आहे तर कशासाठी आहे, कोणासंदर्भात आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे। ज्यांचे पण केस अकाली पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठीच फक्त हे तेल आहे। तर थोडक्यामध्ये सांगते की हे तेल कसं बनवायचं। यासाठी आपल्याला लोखंडाची कढई ही हवीच आहे। परत सांगते, लोखंडाच्या कढईशिवाय हे तेल जे आहे ते बनणार नाहीये। तर लोखंडाची कढई घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरीचं तेल, म्हणजेच की मस्टर्ड ऑइल घालायचं आहे। बऱ्याच जणांना मोहरीचं तेल जे आहे ते सूट होत नाही। आता बघा, उन्हाळा आहे, बऱ्याच जणांना खूप जास्त त्यांच्या बॉडीमध्ये हीट असते आणि त्यामुळे सुद्धा हे मोहरीचं तेल जे आहे ते सूट होत नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे तेल सूट होतंय का नाही हे पाहण्यासाठी मोहरीचं तेल थोडंसं घ्या आणि पॅच टेस्ट घ्या तुम्ही, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे 2-3 तासानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा लक्षात येईल की आपल्याला सूट होतंय की नाही। जर तुम्हाला म्हणजे पॅच टेस्ट कसा करायचा आहे की कानाच्या मागे थोड्याशा भागामध्ये तेल लावायचं आपण। जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता, मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता, पण मोहरीच्या तेलाने रिझल्ट जो आहे तो फास्ट येतो, एवढं सांगेल। आणि जर तुम्हाला माहित नसेल की आतापर्यंत मोहरीचं तेल कधीच वापरलेलं नसेल आणि तुम्ही पहिल्यांदा वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काय करू शकता, बघा, पॅच टेस्ट घ्यायचा आहे। पॅच टेस्ट कसा घ्यायचा तर मोहरीचं तेल थोडंसं घ्यायचं आहे आणि कानाच्या मागं थोडंसं लावायचं, हलकासा मसाज द्यायचा, थोडंसं म्हणजे एवढ्याच भागामध्ये लावायचं आहे आणि तिथं हलकासा मसाज द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी बघायचं आहे। जर तिथं पुरळ झाले नाहीत किंवा जर तिथं
तुमचा स्काल्प जो आहे तो लालवट झाला नाही तर समजायचं की तुम्हाला मोहरीचं तेल जे आहे ते सूट होतं. आणि जर तिथं पुरळा आले आणि जर तिथं तुमचा स्काल्प जो आहे तो लाल झाला तर तुम्ही मोहरीचं तेल वापरणं म्हणजे तुम्ही वापरू नका, तुम्हाला सूट होत नाही. बऱ्याच लोकांना मोहरीचं तेल सूट होत नाही. ज्यांना पण सूट होत आहे त्यांनीच हे तेल जे आहे ते वापरावं. बघा आपल्याला काय लागणार आहे, एक लोखंडाची कढई लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला 125 ग्रॅम मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल तुमच्या भागामध्ये जर मिळत नसेल तर मी लिंक देईन, टॅग करेन, तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या आजूबाजूला डीमार्टमध्ये मिळतं, बऱ्याच जणांना माहित आहे की डीमार्टमध्ये मोहरीचं तेल मिळतं, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. ऑफलाईन कुठेही तुमच्या आजूबाजूला मिळत असेल तिथून खरेदी करा. जर मिळत नसेल तर सांगते की तुम्ही ऑनलाईन खरेदी करा. तर मोहरीचं तेल 125 ग्रॅम घ्यायचं आहे लोखंडाच्या कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा हळद घालायची आहे. जी आपण किचनमध्ये हळद वापरतो ती हळद आपल्याला 1 ते 1.5 चमचा घालायची आहे. आणि हे जे तेल आहे ते स्लो गॅसवरती 5 ते 8 मिनिटासाठी म्हणजे उकळून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय म्हणा. तर 5 ते 7 ते 8 मिनिट म्हणजे 5 आणि 8 मिनिटाच्या आतमध्ये. बघा आता बऱ्याच जणांचे गॅस जे आहे ते स्लो जरी म्हणले तर थोडेसे फास्ट असतात, थोडेसे किंचितसे म्हणजे कमी जास्त प्रमाण असतं. गॅस जे बाहेर येतं ते म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त असतं आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित 5 मिनिट लागतील, कदाचित 8 मिनिट सुद्धा लागतील. म्हणजे या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचंय की तेलाचा रंग जो आहे तो असा व्हायला पाहिजे. जर तुम्ही हे जे तेल आहे ते मीडियम गॅसवरती बनवलं किंवा फास्ट गॅसवरती बनवलं तर मग तुम्हाला याचा फायदा काहीच होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय 5 मिनिट द्या यासाठी, पण प्रॉपर पद्धतीने हे तेल बनवा. तर बघा 5 ते 7 मिनिटांमध्ये 8 मिनिटांमध्ये हे तेल बनवून तयार होईल, शिजेल व्यवस्थित. आणि त्यानंतर रात्रभर या कढईमध्येच हे तेल ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हवं तर गाळून घ्या, वस्त्रगाळ करा, नाही म्हटलं तर असं सुद्धा केसांना लावू शकता. केसांच्या मुळांना लावणं महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करू शकता. असं आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा करायचंय, कमीत कमी 2 वेळा. तुम्ही 3 वेळा सुद्धा करू शकता, पण कमीत कमी 2 वेळा करा. आणि हे तेल शक्यतो लावून उन्हामध्ये जाऊ नका, कारण की मोहरीचं तेल जे आहे ते ऑलरेडी उष्ण असतं आणि बाहेर आता वातावरण जे आहे ते खूप जास्त तापलेलं आहे. त्यामुळे शक्यतो तेल लावून उन्हामध्ये जाणं टाळा. तर अशा पद्धतीने या तेलाचा वापर करायचा आहे. एकदा दोनदा करून फायदा होणार नाहीये, सलग तुम्हाला कमीत कमी 6 महिने या तेलाचा वापर करायचा आहे. आणि अकाली झालेले पांढरे केस जे आहेत बघा, आवळा, दही, हळद हे या ज्या वस्तू आहेत या तुमचे अकाली झालेले पांढरे केस काळे करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या पद्धतीने या तेलाला तुम्ही वापरामध्ये घ्या. तुमचे लवकरात लवकरच केस जे आहेत ते काळे होताना दिसणारे आहेत. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. ताईंनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. स्किन केअर, हेअर केअर संदर्भात तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट करून मला सांगू शकता. मी शक्य झालं तर त्यावरती व्हिडिओ बनवेन आणि जर शक्य नसेल तर तुम्हाला रिप्लाय नक्की देईन. तर आशा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक केला असेल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवला असेल. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.